तो हर चीज़ में आपको डिसीजन से थॉट्स, फिर वो मदर रहने दो घर पे बच्चों के लिए, है ना, घरामध्ये एकच क्वेश्चन काय बनवायचं खायला, डिसिजन सकाळी उठल्यापासून काय करायचं, आधी ब्रश करायचं का, थोडं बाहेर फिरून यायचं का, वॉकिंग करायला जायचं का नाही, मुलांना मध्ये घ्यायचं का नाही लेट झालं तर, कसं विचार करायचं, होल थिंग आजपर्यंत तुम्ही नाही विचार केला, तुम्ही विचार करणार पण नव्हते. ही जी गोष्ट नाही कळली असेल तुम्ही कधीच विचार नाही केला असतो. जेव्हा हार्ट पेशंट येतात आणि सिलेक्शन ऑफ रेमेडी ऑन द बेसिस ऑफ कोणतं माइंड त्याला इम्पॉर्टंट आहे, टेम्पररी फिलिंग्स म्हणून डिसिजन ब्रह्मानंद अर्जुन सगळे माझे भाऊ बनतात, इमोशनल डिसिजन हो, त्याला कन्वर्ट करायचं बुद्धिक जीवामध्ये हो, त्या गोष्टी आहेत. तिथं काही घडलं तुम्ही बघत चला काय होतं. इमोशनल हे नेहमीच हावी होतात आणि इमोशन हे नेहमीच डॅमेज करतात, जास्त हावी झाल्यामुळे. म्हणून जेव्हाही आता आपण हे बीट बघणारच आहे, इथं जे दोन गोष्टी आहेत ना, जेव्हा तुम्ही ऍथ्रोस्क्लेरोसिस थोडंफार माहित असताना होऊन जातं. कॉमनेस्ट कॉजेस मध्ये स्मोकिंग हा त्याला कॉज आहे. ऍडिक्शन, जास्तीत जास्त ऍडिक्टेड लोक हे भावनिकरित्या तिथं गेलेले असतात, बौद्धिक जीव तिथं जात नाही. त्याला माहिती आहे डॅमेज करणारी गोष्ट आहे. हॅपीनेस मध्ये सुद्धा अगर कोणी ड्रिंक खूप ओव्हर ड्रिंक होत असेल ना, ते हॅपीनेस काही कामाच नाही, ते पण भावनिकच झालं, एक्साइटेड होऊन द्या. कुठे ट्रीटमेंट म्हणजे ऍडिक्शन आलं ना, तर मुलं विचारतात काय होतं की सर या लोकांना ऍडिक्ट झालेलं, त्यांच्यासाठी इमोशनल कोणी सापडणार नाही. म्हणजे फिलिंग्स टेम्पररी आहे, पण ऍडिक्शन बॉडीला गेलं हे कॉमन. बॉडीवर पडला इफेक्ट की मग त्या फिलिंगचा काहीच अर्थ राहत नाही, तेव्हा डिसऑर्ड झालेले असते, पण इफेक्ट घेऊन ते फिरतात. आणि या भावनिकमध्ये काय होतं की स्वतः तर इन्व्हॉल्व होतात, पूर्ण फॅमिली तर इन्व्हॉल्व होतात. म्हणून भावनेवर कंट्रोल. आम्ही 9.5 दिवसापूर्वी आमच्या चुकीच्या भावना आम्ही दूर करू शकत नाही. प्रमाणात काय काय करतो, पाऊस पडला नाही असं, ह्या गोष्टी थोड्या टाळा. तुम्ही भावनिक होऊ नका. बघा तुम्ही जे ज्या डिसिजन म्हणता ना, तर कोणीच नाही मला हर्ट सांगताना अजून थोडंसं माइंड सांगताना काहीच प्रॉब्लेम नाही. त्या गोष्टींना कळायला एक स्टेप पाहिजे, एक स्टेज पाहिजे, मनाचं प्रिपरेशन पाहिजे. म्हणून हे सांगायचं एवढं डिटेलमध्ये सांगायचं. कधी तुम्हाला 2 शब्द सांगितलं ना काहीच कळणार नाही. तुम्ही कधी किती वेळेस तरी ऐकलेलं आहे, किती वेळेस ऐकलेलं आहे तुम्ही. हे जर तुम्हाला सांगायला मी की काय असतं डिसिजन, सगळ्यात जास्त ना कधीच म्हणजे एखादा डिसिजन आहे घेताना तुमचं ब्रेन कधी अफेक्ट होणार नाही, लंग्स कधी अफेक्ट होणार नाही, पण हार्टकडे 100% ते येणारच, तो रिव्हर्स घेऊन येणार. आणि तुमच्या माहिती सांगतो सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट मधलं परिवर्तन अडॅप्ट करणारा ऑर्गन कोण आहे, तर तुमची नर्वस सिस्टीम नाही ना, एंडोक्राइन नाही ना, लंग्स नाही, फक्त आणि फक्त हार्ट आहे. जेवढे तुम्ही परिवर्तन करता लाईफ मध्ये तुमच्या हार्टच्या परिवर्तनामुळे तुम्ही टिकून आहात, अडॅप्टिव्ह आहात. बघा हार्ट करता काहीच नाही, देयर इज नो स्टोरेज. म्हणजे हार्ट ऑर्गनला जर दुसरं विचार केला ना, काय त्याकडं ते बंद पडले सगळं बंद पडायला आहे, हे चालू असेल चालू आहे, ते ब्रेन काही लंग्स आहे, आपलं इम्पॉर्टन्स आहे, दोघांना तर आहेच आहे. पण हार्ट जे ना आपला मजबूत करण्यासाठी तुमच्या पूर्ण लाईफ ज्याला वर्ड तुम्ही लावता ते पूर्ण हार्ट आहे. आणि लोक इथं सोडून हार्ट अटॅक होऊन जातात. तो अटॅक तुमच्या डिसिजनचा असतो की तुम्ही प्रत्येक वेळेस फ्युचरला प्लॅन करून केलेलं असतं. म्हणजे फ्युचरवरून डिसिजन होतात तयार शक्य आहे, 100% आहे. फ्युचर म्हणजे कल्पना, 100% कल्पना आहे. तुम्ही आज त्याला बेस तयार करता, पण त्या फ्युचरमध्ये काय असायला पाहिजे ही गोष्ट मला माहिती.
तर कोणी डिसिजन घेताना काय करेल, हा उद्या परवा किंवा आयुष्यामध्ये काय पाहिजे कल्पना करेल आणि त्यानुसार ते जगायला सुरू करेल. 100% सगळेजण हेच करतात. फरक काय, तुम्ही तुमचा फेथ असला पाहिजे, त्या फ्युचरमध्ये तुमचा फेथ असला पाहिजे, तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता. विदाऊट फेथ तुम्ही काहीच करू शकत नाही. की आजचा टाइम टेबल उद्या फॉलो होत नाही तर मग काय फेथ आहे आम्हाला फ्युचरमध्ये? का मुलं असं म्हणतात की सर आम्ही ना पूर्ण तयारी करू, हे करू, ते करू, पण फेथच नसल्यावर काय जिंकू शकता? त्या गोलपर्यंत पोहोचू शकत नाही तुम्ही. आम्ही पण प्लॅनिंग केलं फ्युचरचं. आमच्या प्लॅनिंग मध्ये काय होतं, आमच्या लोकांचे फेथ होतं, विश्वास, बिलीव्ह इन द गॉड. तुमच्यामध्ये पण नाही, 100% नाही. मी सगळं सांगतो, मी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं, प्रत्येक रीलला आमची फिलिंग्स बदलत राहते. प्रत्येक रील्सला आमची फिलिंग बदलत राहते. मी ती कविता सांगत नाही, पण नंतर एक अशी सांगेल, MBBS ला जाता जाता काय झालं. फेथच नाही, फेथ. आणि तो फेथ हा शब्द इतका इम्पॉर्टंट आहे हार्टसाठी. तो फेथ डिस्टर्ब व्हायला लागला की हार्ट डिस्टर्ब व्हायला. आणि फेथ येण्यासाठी काय काय करावं लागतंय हे ते गोष्टी सांगायला मी तुम्हाला. एखाद्या गोष्टीमध्ये एकदम खूप विश्वासाने काम करणं म्हणजे सक्सेस आहे. करू बघू होत की नाही काय माहित नाही. पर्सिस्टंट बघा, पर्सिस्टंट आणि आता मी सांगितलं तुम्हाला फेथ. फेथसाठी सांगितलं की प्रत्येक विचार हा डिसिजन मध्ये आहे. आणि मॅक्झिमम डिसिजन का चुकतात, कारण की त्या फिलिंग्सवर घेतल्या जातात आणि फिलिंग्स चेंज होतात. म्हणजे आजची फिलिंग्स उद्या राहत नाही, तुमची थोडी स्ट्रॉंगली राहत नाही, थोडी स्ट्रॉंगली बिलीव्ह करून राहत. मी एक ॲडवाइस करेन, ज्यांना आवडतंय लिटरेचर वाचायला त्यांनी ना 100% ते पुस्तक वाचायचे. स्वामी विवेकानंदचे 4ही योग वाचून काढायचे. त्यांना कळून जाईल काय नेमकं त्या फेथवर त्यांनी लेक्चर दिलेलं आहे. ओके, ते सगळेच जण इथं तयार आहेत सक्सेस होण्यासाठी, पण ज्यांचा विश्वास प्रगाढ ते स्वतःवर असू द्या की त्यांच्या ॲटिट्यूडवर, वर्कवर, काही असू द्या, पण तो पाहिजे म्हणजे पाहिजे. तो मिस झाला की सगळं काही तुमचं गोलपासून तुम्ही दूर आहात. तुम्हाला असं वाटतं माझं डिसिजन चुकलं. तुमचं डिसिजन नाही चुकलं, तुम्ही त्याच्यामध्ये विश्वासात उतरला नाही, तुमची चुकला. अचिव्हमेंट कुठपर्यंत गेलं नाही त्याचं कारणच सांगतं. तर हर्ट 100% असतं. म्हणजे आई वडील एवढे पैसा उतरून शिकवतात, त्यांचा विश्वास असतो की मुलगा काहीतरी करेल. मुलगा घोडीवरच यायला डायरेक्ट काय असे काही गोष्टी आहेत की जे खड्याकडं आपण स्केलोसिस म्हणतो ना, ऍडिक्शन. इथं प्रत्येक गोष्ट सांगणार मी तुम्हाला. सगळ्यात मोठा कारखाना आहे हा हर्ट. म्हणजे मी त्याला कधी कधी असं बोलतो की ऍडिक्ट तुम्ही जेवढे हे ना की म्हणजे क्राईम वगैरे सगळे बोलतात ते सगळं काय ब्रेन मध्ये काहीच नाही. तुम्ही सिझोफ्रेनिया बघितला ना, तो वेगळा पार्ट, आणि आता हर्ट मधून सिझोफ्रेनियाचा पार्ट बघा तुम्ही, पॅरानॉइड सारखा तो वेगळा पार्ट. म्हणजे अक्षरशः जे डिल्युजन, हॅल्युसिनेशन सगळ्यात जास्त हर्टच्या रिलेटेड आहे. तुम्ही कधी नीट वाचलं नाही म्हणून इनलर सेन्सेशन सांगितलं सगळ्यात जास्त हर्टच्या म्हणून फंक्शन जो शब्द आला ना आता तो त्यासाठीच होऊन घ्या. ॲडिक्शन मध्ये चांगलं प्रॉब्लेम सगळं वाचून आपल्याला खूप काही करायचं आहे. अल्कोहोल आहे, टोबॅको आहे, आता हर्टसाठी सगळ्याच गोष्टी. म्हणजे लोक ॲडिक्शन होतात म्हणजे काय होतात त्यांनी पण बोलून जाईल. उशीर आहे जातो बसतो. हो हां, बघून घ्या सगळंच. आता हे सगळं मी सांगतो ना, हे हर्टच्या रिलेटेडच आहे. नवीन होतो बऱ्याड्यामध्ये लहानपणापासून त्यांची वाढ नसते, कधी कधी त्यांचं वजनच वाढत नाही, बऱ्याड्या फॉस सारख्या मेडिसिनमध्ये. पण बऱ्याड्या ही थीमच आहे, कुठेतरी हर्टमध्ये खूप जास्त विकनेस आहे, पर्टिक्युलरली ऑक्सिजन रिलेटेड, प्युरिफिकेशन रिलेटेड. बऱ्याड्या मी 100% नेहमी सांगतो, प्युरिफाईड अनप्युरिफाईड ब्लड सगळ्यात जास्त. स्लो ग्रॅप्स सांगू शकता. तुमचे ऑक्सिजन लेवल कमी असेल तुम्ही काय करू शकता, ग्रॅप्स स्लो. सिली, ॲब्सोल्यूट, बॅकवर्ड, चाइल्डिश विट, थॉटलेस बिहेवियर. कशाला म्हणायचं थॉटलेस बिहेवियर?
थॉटलेस असं होऊ शकतं. विचाररहित बिहेवियर. मी आता तुम्हाला सांगितलं की थॉट्स म्हणजे काय आता थोड्या वेळ हा ते डिसिजन घेऊ शकत इनडिसिसिव्हनेस. त्यामुळे थॉटलेस म्हणजे त्यांच्या पुढे असं दिलं नाही की पत्ती आहे, साखर आहे, हे दूध आहे, हे पातेलं आहे, गॅस लावलेला आहे आणि सांग आता काय टाकायचं हे थॉटलेस. डिसिजन घेऊ शकत नाही तसं असं करायचं. थॉटलेस कधीच राहू शकत नाही माणूस, लक्षात ठेवा. तसं असं म्हणा की बटर मध्ये असं असेल थॉटलेस. एकदम डिसिजन ओव्हरिंग कॅपॅसिटी. मेमरी वेगळी ना, ते थॉटलेस नाही. लॉस ऑफ मेमरी वगैरे ते वेगळं आहे. त्यामध्ये पेशंट काहीतरी टीच करायला लागतो, आपण त्यांना सांगितलं ते फॉलो करायला लागतो. मी त्याला काहीतरी त्याचा ॲडॅप्टिव्ह म्हणून इतर खूप सारं आहे. टीमेड गॉडली grown from every little things, meaning mood increasing. बी क्लाउडेड माइंड हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम आहे नर्वच्या दृष्टीकोनातून. बी नम्ड अँड बी क्लाउडेड माइंड. कारण का ऑक्सिजन म्हणजे हर्ट आता सांगितलं मी पल्मनरी ट्रायकस्पिड हे दोन्ही साईडचे अफेक्ट व्हायला लागले. हा पार्ट जास्त होतो आणि बॅड मेमरीज फॉरगेट हर errant or word in her mouth, insolent, mistrustful. खूप जास्त शब्द काय कोणी आपण नाही पडतो. ट्रस्टफुल म्हणजे मिसट्रस्ट विश्वासघात काय. फेथ नसलेला शब्द. shy of stranger, thinks his leg are cut off and he is walking on his bus. Things his legs are cut off. त्या दिवशी ना सिलिशा बेबीसाठी मालवून सांगितलं गुडघ्यावर चालतं बघा. वीक हर्ट मालन्यूट्रिशन आणि कोणत्या साईडचं असायला पाहिजे बघू आपण सिलिशा नंतर. पण डायरेक्ट ते गुडघ्यावर उपाडायला शिकतात. आणि सेन्सेशन बघा कट ऑफ. हे असं आहे ना ॲम्प्युटेशन नंतरच नाही आहे. तुम्ही चुकून जर तिथं वापरलं ना तर गेलं कामातून. म्हणजे पायाचं ॲम्प्युटेशन झालं आणि त्याला वाटतं की पायच नाही. थिंग्स हिज लेग आर कट ऑफ. त्या ॲम्प्युटेशनचं वेगळं आहे. क्वांटम नेचर वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हे प्युअरली हॉर्ट रिलेटेड आहे. कधी कधी तुम्ही गेलात आयसीयू मध्ये ते सांगतात सर असं वाटतं खाली गुडघ्यापासून काही जाणीव असतो सारखं तर पेशंट स्कूटीमध्ये ना पायाकडे हात नाही आले ते का लागलं ना थोडंसं बघायचं कशामुळे तो करतो. फील आहे ते फिलिंग आहे. चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू प्ले बट सिट इन द कॉर्नर डुईंग नथिंग. कारण का पंपिंग नाही. हायपोटेन्शन मी आधी सांगितलं आता या साईडला हायपोटेन्शन असते त्यामध्ये नुसतं बसून राहा करणार नुसतं वॉच असं नाही ना. मेंटल नंतर सांगतो मी बऱ्याटा तुम्ही एकदा बऱ्याटा प्रश्न विजेकरच्या सरांच्या मॉडर्निटीमधून वाचून काढा. तुम्हाला इतकं बेस्ट होऊन जाईल की काय रिलेशन पूर्ण बऱ्याटा फॅमिली एक्सप्लेन केलेली आहे त्यांनी सरांनी. बऱ्याटा फॉस बऱ्याटा काप सगळं एकदा वाचून काढा. जेनेटिकली हर्ट सगळंच होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे की कसं मेंटल रिटायरमेंट लहानपणापासून पण राहू शकतं अर्ली एजमध्ये. पुढे कंटिन्युएशन. चिल्ड्रन कॅन नॉट रिमेंबर अँड लर्न बिफोर ट्रिपल्स. Things one is being laughed at and made fun of, hides behind the furniture and keeps the hand over the face, peeping through the windows. हे सगळे सिम्पटम फक्त आणि फक्त एकच कारण लेफ्ट साइड. राईट म्हणजे आपण त्याला ट्रायकस्पिड आणि पल्मोनरीसाठी बोलतो. Always borrow troubles, loss of self, talking mania during menses in young girls and babies. असं एखादं कॅरेक्टर बघायला मिळालं त्याच्यामध्ये तुम्ही जर शोधून काढला तर की थोडंसं हायपॉक्सिक कंडिशनचा हा इफेक्ट आहे तर तुम्हाला ही मेडिसिन द्यायला काहीच अडचण येणार नाही. जर ही सोडून दुसरी कंडिशन असेल अजून एक मेडिसिन सेम सांगणार आहे. सेम कॅरेक्टरिस्टिक आहे. डलनेस आहे सगळंच काही आहे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हायपॉक्सिक पेक्षा बाकी न्यूट्रिशन मुळेच प्रॉब्लेम येणार तो पण हार्ट प्रॉब्लेमच आहे.
बघू आपण रोमॅटिक डिसीजमध्ये इथं कुठेच साऱ्या गोष्टी म्हणजे एक जगात घेतलं तुम्हाला कळून जाईल हे सगळे थीम जे आहे तुमच्या हर्टच्या ट्रायकस्पिड वॉल टर्मिनल वॉलच्या सेन्सरीमध्ये आहे आणि बऱ्याच वर्षे सापडतात. म्हणून ओल्ड एजमध्ये ना सगळ्यात जास्त त्याला आयुष्यभरात कधी हायपरटेन्शन नाही काहीच नाही बरोबर आहे. आणि एकदम ओल्ड एज येते वय 70 वर्ष असेल त्यावेळेस हे फंक्शनल ट्रायकस्पिड रिगर्गेशन मुळे हे असे प्रॉब्लेम येतात. म्हणून ह्याला ओल्ड एजची मेडिसिन का सांगली जातं कारण हेच हर्ट वीक होऊन जातो. सिनाइल हर्ट सारखं कंडिशन आहे बऱ्याचदा सगळ्यात बेस्ट कधी कधी मिस होऊ शकतं म्हणून मी सांगितलं. आपण जे विचारायचं विचार पूर्ण वॉलवरच्या डिसीजमध्ये एक थीम सांगतो तर तुमच्याकडे एकदा वॉल रिप्लेसमेंट करून आलेला पेशंट असेल बरोबर आहे त्याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त भीती जी असते ना तीच असते आणि ते असं बोलून जातात अँजिओप्लास्टीमध्ये पण बोलतात की आता कोणत्याही क्षणामध्ये ना असा ट्रस्ट नाही की मी करू शकतो म्हणजे उद्या काय आहे हे सांगता येत नाही. म्हणजे त्यांना झोप म्हणजे असं वाटतं की आता शेवटचं झोप आहे जेवढं स्वतःवरचा म्हणजे बघा विश्वास हा शब्द कसा फेथ कसा शकता डेली ते फेथ तुम्ही झोपताना उठू शकता हे फेथ कसा तुमचं बघा इन बॉर्न फेथ आहे उद्या मला हे करायचं आहे ना भविष्यामध्ये असं करायचं आहे हा जो फेथ आहे ना तो पूर्णपणे त्यांचा लॉस होऊन जातो. प्रत्येक हार्ट पेशंटमध्ये मला हे सिम्पटम्स आवडतात त्यांचा फेथ डिस्टर्ब झालेला असतो. मी फक्त एवढंच बघतो की त्यांचा फेथ कशामध्ये होता ह्याच्या आधी तेच मला एक लिमिटचं आहे तो कशामध्ये असतो तो ऑरम देईल मी त्याला त्याच्या फॅमिलीमध्ये असेल तर काली देईल है ना ब्लॉक सिमिलियन त्याला असं वाटतं की सगळं मी केलंय ह्या घरासाठी आणि आज हे घरच माझं एक ऑपरेशन नंतर एवढं सपोर्टिव्ह नाही झालं बघा जेवढा फेथ होता त्या घरासाठी तो फेथ त्यांनी कमी केला म्हणजे ज्याच्यावर डिपेंड सगळं फॅमिली होती आणि त्याला आता सपोर्टिव्ह फॅमिली नाही. तेव्हा जो हार्ट प्रॉब्लेम आहे ना तेव्हा ती मेडिसिन आहे ती अशी येत नाही तुमची ओरुटीनवाली ॲट्रम एक वेगळा म्हणून म्हटलं की डेप्थ ओळखा आणि मेडिसिन द्यायला शकता. प्रत्येक मेडिसिनची डेप्थ वेगळी आहे. प्रत्येक मेडिसिन काहीतरी इंडिकेट करते ऑर्गन्स आहे अफिनिटी त्या अफिनिटीच्या रिलेटेडच ते माइंड आहे त्याला ओळखून मॅथमॅटिकल वाचायला सुद्धा बघू आपण नंतर अजून टेक्निशियनमध्ये इन्व्हेस्टिगेट बोललं तुम्हाला त्याकडे असं आहे आता आम्हाला बदला लागते बदललंच पाहिजे असं ते खराब होऊन जाते नाही बदलल्यावर एक 10 मिनिटाचं खाईन अजून एक गोष्ट तुम्हाला 4 महिने असं काही मला हार्ट डिसीज त्याच्यामध्ये किती पी बघले आपण 8 आता करोनरी आर्टरी डिसीज म्हणजे CHD बघायला आपण क्रॉनिक हार्ट फेल्युअर नाही CHD बघायला आपण करोनरी आर्टरी डिसीज त्याच्यामध्ये आपण 3 बघणार आहे ते 3 कोणते आहेत एक अंजना पेक्टोरिस अथेरोस्क्लेरोसिस आणि मायोकार्डियल इन्फ्राक्शन हे तिघ जण मिळून काय होते करोनरी आर्टरी डिसीज. डेफिनेशन सांगताना कसं सांगायचं बघा आणि जर तुम्हाला लॉंग क्वेश्चन आला करोनरी आर्टरी डिसीज तिन्ही एक्सप्लेन करायचे फक्त मायोकार्डियल इन्फ्राक्शन आला मायोकार्डियल इन्फ्राक्शन अथेरोस्क्लेरोसिस आला तर अथेरोस्क्लेरोसिस किंवा अंजना आला तर अंजना म्हणून शिकवताना हे 3 वेगवेगळे शिकवत आहेत पण हे तिघही एकत्र आहेत कोणत्या अंतराखाली आणि ते 8 झाले आणि आता हे 3 होती म्हणजे आज आपण कमीत कमी एक तरी लोक आणले ना उद्या अथेरोस्क्लेरोसिस बरोबर मायोकार्डियल इन्फ्राक्शन होतो तर तिघामध्ये ही इटिओलॉजी जी आहे सेम आहे पण एकदा सेम राहील इन्व्हेस्टिगेशन काय राहते सेम राहते फक्त सिम्पटम्स म्हणजे अंजना हे मायोकार्डियल इन्फ्राक्शन पण सिम्पटम आहे आणि अथेरोस्क्लेरोसिस पण आहे राईट म्हणजे आता हे पहिल्यांदा जे बघायला अंजना हा काही डिसीज नाही चेस्ट पेन आहे त्याला स्पेशली बघायला होतं आपण टाईप्स
पण ॲथ्रोस्क्लेरोसिस हे कॉमनेस्ट कॉज आहे मायोकार्डियल इन्फार्क्ट ऑब्स्ट्रक्शन. म्हणजे कॉजेस बघणार आहेत, जे इन्व्हेस्टिगेशन बघणार आहेत, जे मॅनेजमेंट बघणार आहेत, ते कसं राहणार आहे, सेम राहणार आहे. फक्त चेंजेस कुठे सिम्पटम आहे. पण मायोकार्डियल इन्फार्क्ट म्हणजे सिम्पटम बघाल ना, ते ॲथ्रोस्क्लेरोसिस प्लस अंजायना हे दोन्ही मिळून राहतात. बऱ्याच वेळेस असं होतं, एक समज जातं ना, दुसरं आम्ही अंजायनाच असं होतं आणि मायोकार्डियल इन्फार्क्ट आला. म्हणजे बघा किती नाही होऊ शकले. म्हणजे 60% सिलेबस मी वाचलेलाच होता मायोकार्डियल इन्फार्क्ट, तो नाही लिहिला म्हणजे तर असं काही चुका होऊ नये, एवढं एकदम बुद्धी फिक्स राहू नये. म्हणजे तर हार्ट अटॅकच यायची वेळ असते, येतोच पण तर एक्झाम द्यायची असते. चालेल बघू 10 मिनिटं टोटल.